सांगलीत घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघड. 6.92 लाखांचा मुद्देमाल जप्त. तासगाव तालुक्यातील मणेराजूर येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात चोरी करणारा सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करत अवघ्या काही दिवसात गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपीकडून 2 किलो 734 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि पक्कड असा एकूण 6,92,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव राहुल दादासौ जमदाडे, वय वर्ष 29, राहणार मणेराजुरी, तालुका तासगाव असं आहे. 9 जुलै रोजी मणेराजुरीतील महालक्ष्मी ज्वेलर्सचे कुलूप तोडून चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार तासगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. गुप्त बातमीदारामार्फत आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने मदनभाऊ पाटील बाल उद्यान परिसरात सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून चोरीचे दागिने आढळून आल्यात. कसून चौकशीत त्याने महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत आरोपीकडून 6.32 लाखांचे चांदीचे दागिने, 60,000ची मोटारसायकल आणि चोरीसाठी वापरलेली पक्कड जप्त करण्यात आली असून आरोपीसह मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.